जो आपण वाट पाहतो आपल्या एज्युकेशन मध्ये डिग्री मध्ये तो दिवस आला. आपण त्यावेळेस आपण गावाकडून आलेला माणूस म्हणलं की आपल्याला समजत नाही लवकर बाबा कुठे काय आहे कसं काय आहे. रिलेशनशिप आल तर या गोष्टी कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये जर आपण त्यांची इकॉनॉमी वगैरे या गोष्टींवर त्यांचा पॉझिटिव्ह इम्पैक्ट है. हार्ड स्ट्रगल करना पड़ता है, 3 साल 4 साल का स्ट्रगल करना पड़ता है, एग्जाम क्रैक करना पड़ता है, जो कि मेरे लिए बहुत डिफिकल्ट रहता है. फक्त तुमचं कॉन्फिडन्स बघा, कम्युनिकेशन पॉवर तुमची काय आहे, तुम्ही कम्युनिकेट समोरच्या माणसासोबत कसं करताय. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कंटेंट वाला चॅनलमध्ये. मित्रांनो, आयटी जॉब म्हटलं की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येते ते 95 जॉब, वर्क प्रेशर आणि भरपूर सारा पैसा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आयटी वाल्या लोकांचे खरे आयुष्य कसे असते तर जाणून घेऊया. ओके, तर तुम्ही किती दिवसापासून कॉर्पोरेट मध्ये जॉब करताय? मी मागच्या 3 वर्षापासून कॉर्पोरेट सेक्टर मध्ये जॉब करतो. 2 वर्षांपासून कॉर्पोरेट मध्ये जॉब करतोय. 2 साल से कॉर्पोरेट मध्ये एवढ्या दिवसापासून जॉब करताय, तर जॉबचा पहिला दिवस आणि सॅलरी एक्सपिरियन्स कसा होता तुमचा? जेव्हा पहिल्यांदा जॉब लागला तेव्हा तर खूप आनंदाचा क्षण होता. कारण ज्या दिवसाची आपण वाट पाहतो आपल्या एज्युकेशन मध्ये डिग्री मध्ये तो दिवस आला. आपण कामाला सुरुवात करतो. पहिल्या दिवशी आपण नवीन असतो, कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये पहिल्यांदा पाय ठेवतो. त्याच्यानंतर आपण कॉर्पोरेट लो मध्ये थोडेसे डिसिप्लिन्स वगैरे या ज्या गोष्टी आपण कॉलेज लाईफ मध्ये पाळत नाही त्या पाळायला सुरुवात करतो. पण ओव्हरऑल फर्स्ट दिवस खूप चांगला होता, एक्सपिरियन्स चांगला होता, लोकांनी चांगली मदत केली. सो दॅट वॉज गुड डे. सॅलरी बाबतीत इनिशियली तर सॅलरी कमीच राहते, परंतु त्या एज मधून जेव्हा आपण कॉलेजमधून बाहेर येतो त्यावेळेसाठी आपल्याला ती खूप, आपण आत्ताच्या स्टेजवरून जर कम्पेअर कराल तर ती आपल्याला कमी वाटते. पण जेव्हा तुम्ही ॲज अ फ्रेशर या इंडस्ट्रीत किंवा कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये येता तर मला वाटतं बेर मिनिमम तुमचा खर्च निघेल, थोडाफार वरती तुम्हाला उरेल, एवढी सॅलरी भरपूर सॅटिस्फॅक्टरी असते. जॉबचा पहिला एक्सपिरियन्स पहिल्या दिवसाचा तर अगोदर मी US शिफ्ट मध्ये काम करत होतो. तर त्यावेळेस पहिला एक्सपिरियन्स असा होता की पहिल्याच वेळा कॉर्पोरेटच्या ऑफिसमध्ये आपण पाऊल ठेवतोय, नवीन सगळे. मग त्यावेळेस आपण गावाकडून आलेला माणूस म्हणलं की आपल्याला समजत नाही लवकर बाबा कुठे काय आहे कसं काय आहे. त्यात आपल्याला सवय की दादा इकडे काय तिकडे काय सगळं विचारायचे. सो तो एक हेजिटेशन होतं की बाबा आपल्याला जमेल का नाही. हा पहिल्या दिवसाचा एक्सपिरियन्स होता. पण त्यानंतर आपल्या साईडची लोक भेटली समजा, किंवा मराठी माणूस आपल्याला भेटला की आपल्याला लगेच रुळून जाते ना. तर तसे मग काही मित्र भेटले, मग त्यामुळे तो एकदम रुटीन बसून गेला. पहिला दिवस तसा चांगला होता. सॅलरी ज्यावेळेस पहिल्यांदा आली त्यावेळेस एक असं वाटलं की बाबा हा काहीतरी कमवतोय, आणि ती सॅलरी ज्यावेळेस आपण खर्च करतोय त्यावेळेस समजलं की बाबा हा पैसा जो माणूस घरातला कमवता माणूस ज्यावेळेस त्याची तारांबळ चाललेली असते त्यावेळेस तो कसा हँडल करतोय ही गोष्ट त्यावेळेस समजली मला. पहला दिन जैसे न्यू थिंग्स था, डायरेक्ट कॉलेज लाइफ से डायरेक्ट कॉर्पोरेट लाइफ में आना, वो बिल्कुल अलग एक्सपीरियंस होता है. और कॉर्पोरेट में चीज़ें हमारी अलग होती हैं, मैनेजर्स की एक्सपेक्टेशन होती हैं. लेकिन हम स्कूल्स में होते हैं तो वहाँ टीचर्स की एक्सपेक्टेशन कंप्लीट करते हैं. यहाँ पे मैनेजर की करनी होती है, तो थोड़ा सा डिफिकल्ट होता है फर्स्ट जॉब में. बस सैलरी एक्सपीरियंस ऐसा था कि सैलरी आई और बिल्स और ये सब पे करने में खत्म हो. तुमची पर्सनल लाईफ आणि वर्क लाईफ कशी मेंटेन करतात? ही सगळ्यात हार्ड गोष्ट आहे जी मला अजून पूर्णपणे जमली नाही, पण मी ट्राय करतोय. म्हणजे पर्सनल लाईफ मध्ये कसं, आता मी अगोदरच्या ऑफिसमध्ये, हे माझं दुसरं ऑफिस आहे जिथे आता मी काम करतो. पहिल्या ऑफिसमध्ये मी नाईट शिफ्ट वगैरे करायचो. त्यावेळेस पर्सनल लाईफ जे आहे वर्क बॅलन्स सोबत ते बॅलन्स होत नव्हतं अजिबात. कारण मी नाईट शिफ्ट करायचो आणि आपल्याला सवय वयाची 21-22 वर्ष आपण डे रुटीन मध्ये काढले आणि तुम्हाला रात्रीत लगेच असं स्विच मारायचं लगेच, तर मग ते जमत नाही. पण आता ते मी शिकून गेलोय, कारण आता जरा डे शिफ्ट मध्ये करतोय. तर मग त्याच्यासोबत जिम म्हणा किंवा आपलं जे डेली रुटीन आहे, मग ते पुस्तक वाचायचं असो किंवा अभ्यास असो काही असो, ते आता हळूहळू मी ग्रास करायला बघतोय, ते मेंटेन करायला बघतोय. थोड़ा अवघड जाते पण जमते. बैलेंस हो जाता है, कोई इतना डिफिकल्ट भी नहीं है. 9 आवर वर्किंग, उसके बाद बाकी चीजें हैं हो जाती हैं वो इजिली सिंपली. जैसे जिम जाते हैं या कोई पर्सनल एक्सपीरियंस है तो वो हो जाता है वीकेंड्स पे. पर्सनल वर्क लाईफ बॅलन्स तर ऍक्च्युली हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे लाईफचा. आपण नेहमी जगण्यासाठी कमवत असतो ना की कमवण्यासाठी जगत असतो. म्हणून यस, कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये आता 5 डे वर्क असतं, काही दिवस आपल्याला 2 डे 3 डे ज्याप्रमाणे आपल्या कंपनीच्या पॉलिसीज आहेत, त्याच्यामुळे एक थोडं एक्स्ट्रा लाईफला बॅलन्स मिळालेला आहे. आपण जास्त टाइम आपल्या फॅमिलीसोबत स्पेंड करू शकतो. त्यामुळे मला वाटतं ही वर्क फ्रॉम होमची कन्सेप्ट खूप चांगली होती. ज्या कोविडमुळे जरी ती जास्त वाढली असली तरी मला वाटतं त्याचा चांगला एक इम्पॅक्ट इंडस्ट्रीवर आहे. लोक थोड्या जास्त मेहनतीने काम करू शकतात, एक्स्ट्रा नाईट्स थोडे हावर्स वाढवून सुद्धा काम करू शकता. सो त्याच्यामुळे लाईफ बॅलन्स होते शेवटी, आणि आपलं वर्क चांगल्या प्रकारे होतं. आयटी जॉब मध्ये असं म्हणतात की आता रिसेशन चालू आहे, तर त्याबाबत खरंच रिसेशन आहे का? मला वाटतं रिसेशन आहे, आणि रिसेशनचा फटकाही आपण पाहू शकतो. ज्या नवीन जेवढ्या प्रकारात रिक्रुटमेंट व्हायची त्यातही थोडा आता डीप डाऊन आलेला आहे. रिसेशन तर येतंय, परंतु
एक पार्ट असतो इंडस्ट्रीचा, प्रत्येक सेक्टरचा असतो. आधी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये होता, आता सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहे. सो मला वाटतं ज्या ज्या प्रकारे इंडियात नवीन प्रकारचे जे आपण म्हणतोय कंपन्या येतात, नवीन प्रकारचे जे टेक्नॉलॉजी येते त्याच्याप्रमाणे वाढतही राहतील, कमीही राहतील. परंतु सध्या थोडा रिसेशन आलेलं आहे, त्याच्यामुळे थोडा इफेक्ट पडला IT सेक्टरवर, नवीन रिक्रुटमेंट्सवर. बट आपण फक्त होप्स ठेवू शकतो की त्या पुढे कंटिन्यू राहणार नाही. रिसेशन तसं फक्त IT म्हणून चालणार नाही, प्रत्येक फील्डमध्ये रिसेशन चालू आहे. प्रत्येक फील्डमध्ये तुमची रिप्लेसमेंट आहे, प्रत्येक माणसाला आहे. आता इथं एकच त्याचा फायदा म्हणण्यापेक्षा एकच तुम्हाला त्याची काळजी घ्यायची आहे की तुम्हाला फक्त तुमची स्किल अपलिफ्ट करत जायचं आहे. स्किल तुम्ही हे करत गेला, अक्वायर करत गेला की तुम्हाला लवकरात लवकर किंवा तुम्हाला रिप्लेस करणारा माणूस कोण भेटणार आहे. रिसेशन तो सब जगह है, US में भी रिसेशन है, UK में भी रिसेशन है, और डिपेंड करता है आप कितना हार्ड वर्क कर रहे हो. जितना आप ज़्यादा हार्ड वर्क करोगे उतना ज़्यादा आपको ग्रोथ मिलेगा, चाहे वो कोई भी सेक्टर हो, चाहे वो कॉर्पोरेट सेक्टर हो, चाहे गवर्नमेंट सेक्टर हो. डिपेंड्स कि आप कितना हार्ड वर्क कर रहे हैं, आपका स्किल्स कितने अच्छे हैं आपके पास, डिपेंड करता है. आता AI चा जमाना आलाय, तर त्याबाबत तुम्हाला काय वाटतंय, जर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडते का निगेटिव्ह इम्पॅक्ट पडते AI मुळे जॉबवर? तर AI वगैरे म्हणतो आपण, AI ने रिप्लेस होते जॉब वगैरे, नाही. तसा मुद्दा काय होतो की AI डेव्हलप करणारा पण माणूसच आहे. त्या AI ने एक रोबोट तयार केला, ते रोबोट हँडल करायला ते सगळं मॅनेज करायला तिथं पण माणूसच लागतोय. फक्त तिथं स्किल वाढवलेला माणूस लागतोय. ते स्किल फक्त आपल्याला अक्वायर करायचं. ऍक्च्युली जर तुम्ही एक ॲज अन जॉब सर्च म्हणून जर पाहाल तर थोडासा निगेटिव्ह इम्पॅक्ट आहेच AIचा. जे जॉब मॅन्युअली रिलेटेड आहेत, जे ऑटोमेशन रिलेटेड नाही आहेत, ज्यांना ऑटोमेशन मध्ये कन्वर्ट करण्याचे स्कोप आहे, अशा ठिकाणीचे जॉब्स ते थोडे मॅन पॉवर थोडी कमी करण्यात येते. परंतु ज्या ठिकाणी एक ह्युमन इंटेलिजन्सची गरज आहे त्या जॉब्सवर त्याचा जास्त काही फरक पडत नाहीये. परंतु इंडस्ट्रीवर ॲज अन लेबर म्हणून जर आपण किंवा ॲज अन वर्कर म्हणून किंवा एक इंडस्ट्रीत आपल्याला ज्याचा पार्ट बनायचं त्याचा हिस्सा म्हणून जर पाहत असाल तर फ्रेशरसाठी नक्कीच AIचा इम्पॅक्ट आहे. परंतु जर तुम्ही वर्किंग पाहाल, इफिशियन्सी पाहाल, तर या गोष्टी कॉर्पोरेट मध्ये जर आपण त्यांची इकॉनॉमी वगैरे या गोष्टींवर त्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे. परंतु जे मैनुअल रिलेटेड वर्क्स आहेत त्याच्यावरती त्याचा थोड़ा नेगेटिव इम्पैक्ट है. मेरी जॉब पर ऐसा पॉजिटिव इम्पैक्ट पड़ा है क्योंकि जो एप्लीकेशन जो हम लोग मैनुअली करते थे वो ऑटोमेटिक होने लगा है. अब ईमेल्स भेजना होता तो वो ऑटोमेटिकली ईमेल्स चले जाते हैं, पहले हमें उसको लिखना पड़ता था. तो बहुत AI आने का फायदा भी है. IT मध्ये ज्या एक्सपेक्टेशन होत्या त्या रिअलिटी मध्ये खरंच पूर्ण झाल्यात का? माझ्यासाठी तर मी म्हणू शकतो की ते झालंय, कारण की मी एक खेडेगावातनं होतो. त्याच्यानंतर मी माझी टेक्निकल बॅकग्राऊंड मध्ये डिग्री केली आणि त्याच्यानंतर मी एक सॅलरी एम्प्लॉई झालो, जे आमच्या फॅमिलीत तर नव्हतं. परंतु एक खेडेगावातून आलेला पोरगा, एक एक्सपेक्टेशन असते की असा जॉब असावं, सेक्टरमध्ये जॉब करावा, पैसा कमवावा आणि त्यानुसार वर्क लाईफ बॅलन्सही मिळाला. आपल्याला शेवटी काही झालं तरी जगण्यासाठी पैसा लागतो. त्या गोष्टी जर आपल्याला सेक्टर मधून भेटायला लागल्या तर आपण म्हणू शकतो की यस. हाँ, मेरी एक्सपेक्टेशन थी कि मुझे एक अच्छी सैलरी मिले और जो मेरी एक्सपेक्टेशन है वो मे बी गवर्नमेंट जॉब मेरी नहीं कर पाती पूरी. उसके लिए मुझे बहुत हार्ड स्ट्रगल करना पड़ता, 3 साल 4 साल का स्ट्रगल करना पड़ता, एग्जाम क्रैक करना पड़ता, जो कि मेरे लिए बहुत डिफिकल्ट रहता. और ना ही मुझे उतना फैमिली सपोर्ट मिलता कि हाँ वी आर गोइंग टू स्पॉन्सर यू फॉर 4 years, और स्पॉन्सरशिप नहीं मिल पाती है. तो यहाँ पे क्या है, मैं अपना स्किल भी ग्रोथ कर पा रहा हूँ, पैसे भी कंपनी स्पॉन्सर कर रही है, और जो भी मुझे ग्रो करना है अपने अंदर उसके लिए मैं कंपनी से पैसे ले रहा हूँ और अपने स्किल में इन्वेस्ट कर रहा हूँ. तसं बघायला गेलं तर माझा जॉब करायचा असा पहिल्यापासून कधी हेच नव्हता, आवडच नव्हती माझी की मला जॉब करायचा आहे म्हणून. पण एक काय म्हणू शकतो, नशिबात लिहिलेली गोष्ट किंवा आपला स्ट्रगल जो आहे तो करायचा म्हणून तो सुरुवात झाली माझी. आणि जे एक्सपेक्टेशन मी घेऊन आलो होतो की बाबा 4 पैसे मी कमवेन, घराला हातभार लागेल, माझे करिअर होईल, ग्रोथ सुरू होईल, सो त्या गोष्टी होत चालल्यात आणि त्या गोष्टीसाठी ग्रेटफुल आहे फॉर शुअर. सो त्या गोष्टी होतात. फ्रेशर्स आहेत त्यांना कॉर्पोरेट मध्ये यायचंय, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल की म्हणजे त्यांना फायदा होईल कॉर्पोरेट मध्ये येण्यासाठी? प्रेशरला सल्ला हाच आहे की आता तुम्ही सगळीकडे बघता की प्रत्येक कंपनीला एक्सपिरियन्स वाला माणूस पाहिजे, आणि प्रेशरचं प्रत्येक याचं एकच म्हणणं आहे की सगळ्यांना एक्सपिरियन्स पाहिजे. तर आम्ही एक्सपिरियन्स घेऊ कुठनं? तर ज्या नवीन कंपनी आहेत त्यांच्यामध्ये ट्राय करा, आणि बेसिक ज्या गोष्टी तुम्हाला इंटरव्ह्यू साठी क्रॅक करायला लागणार आहेत त्यामध्ये इंग्लिश कम्युनिकेशन म्हणा, ह्याच्यावरती स्वतःवरती काम करा. मोस्टली ते बघते तुमचं कॉन्फिडन्स बघा, कम्युनिकेशन पॉवर तुमची काय आहे, तुम्ही कम्युनिकेट समोरच्या माणसासोबत कसं करताय आणि तुमच्या एक्सपेक्टेशन्स कशा मांडताय त्याच्यासोबत, त्या गोष्टी फक्त शिकून घ्या. थोडे दिवसाचं काम असतंय ते तुम्ही शिकून घ्या, त्यानंतर तुम्हाला जॉब मिळणं बी इझी आहे. असं नाहीये, फक्त तुम्ही योग्य ठिकाणी ट्राय करा आणि रेफरन्स वगैरे लावत बघायचं इकडे तिकडे कोण भेटतंय काय, होऊन जाते सगळं. उनके लिए बस यही कि बेसिक नीड्स जो कि कम्युनिकेशन स्किल्स, और कीप ऑन ट्राइंग, ज्यादा से ज्यादा जगह रेज्यूमे अप्लाई करो. मी तर सल्ला हाच देईल की तुम्ही स्किल वरती थोडा
हे करावं. आणि स्किल सोबत थोडेसे जे कंटिन्यू जे मॉक प्रोजेक्ट्स खूप साऱ्या गोष्टी असतात त्या गोष्टीनुसार इंडस्ट्रीसाठी प्रिपेअर व्हायचं. आणि प्रत्येक इंटरव्ह्यूसाठी किंवा प्रत्येक ज्या तुम्ही फ्रेशर एंट्रीसाठी जात असाल तर कंपनीला काय एक्सपेक्टेड आहे, जे JD वगैरे असतं जे तुम्ही नीट वाचा आणि त्या एक्सपेक्टेशननुसार तुम्ही स्वतःला प्रेझेंट करा की जी तुमची गरज आहे ऍक्च्युली मध्ये तोच आहे मी. जर हे तुम्ही ज्या दिवशी एका रिक्रुटमेंट करणाऱ्याला जेव्हा कळतं त्या दिवशी तुमचं ते नक्कीच तुमच्यासाठी अप्रोच करते. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचे काही प्रश्न असतील, कोणते पुढचे टॉपिक असतील तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.